हॅलो एव्हरीवन, आपण आज बघणार आहोत लग्न म्हणजेच विवाह प्रारब्ध ह्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने आपण कर्मावर बोलत आहोत तर त्याला समजावून सांगणे आपल्याला उदाहरणाची गरज असते. तर आपल्या अवतीभोवती, आपल्या समाजामध्ये, आपल्या ज्या काही एरियामध्ये आपण असतो तिथे असे खूप सारे उदाहरण दिसतात, पण त्यावर आपण कधी लक्ष टाकून बघत नाही. आणि काय होत असते की जेव्हा आपण लक्ष त्या गोष्टीवर देतो तर तेव्हा आपल्याला समजते की कर्म काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला कर्म करायला पाहिजे. आपल्याला प्रत्येक कर्म जे आहे ते काय होत असते, जेव्हा आपण क्रियमान कर्म करतो म्हणजे डेलीमध्ये जे कार्य करत असतो ते कुठे जातात, ते असतात क्रियमान कर्म. आणि क्रियमान कर्मामधून संचित कर्मामध्ये जातात. बरोबर, संचित कर्मामध्ये जे स्टोर होऊन असते, जे क्रियमान कर्म केलेले स्टोर होतात संचित कर्मामध्ये, आणि त्याची इंटेन्सिटी वाढली की ते जाऊन आपल्या समोर येत असते, ते म्हणजेच प्रारब्ध. तर कधी कधी काय होत असतं की आपल्याला जे पूर्वीच्या जन्मामध्ये काय आपण केलो आहोत, कुठले कर्म आपण केलो आहोत, आणि ते संचितमध्ये स्टोर होऊन आहेत आणि प्रारब्ध बनून आपल्या समोर येत असतात. तर आपल्याला पूर्वीच्या जन्मेचे तर माहिती नसतं, पण आपण हळूहळू जेव्हा कर्माला रिलीज करणं म्हणजेच काय की कळत नकळतपणे, अजाणतेपणे पूर्वकर्म जेव्हा मी काही केली असणार किंवा काही चुका झाल्या असणार, तर आपण ह्या डिवाईन पॉवरला सरेंडर करतो की मला यासाठी क्षमा करा. तर हे एक दिवस करून होणार आहे का? नाही. तर आपल्याला अंदरून ती भावना जागृत करून, यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, फिलिंग्स, भावना. तर अंदरून जेव्हा आपल्या भावना जागृत होतात, ते म्हणतात ना पश्चाताप. जेव्हा आपण पश्चाताप करतो जेव्हा एखादं बघा की तुम्हाला सपोज सांगते, एखादा गुन्हा केलं कोणी आणि त्यांनी जर स्वतःचा गुन्हा ॲक्सेप्ट केला तर त्याला काय होतं, ते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांनी सरेंडर होतं की माझ्या हातून हा गुन्हा झाला आहे, तर त्याला काय होते, सजा त्याची कमी होते, राईट. तर त्याच पद्धतीने जेव्हा आपल्याला माहिती नाही आहे की पूर्वजन्मामध्ये आपण संचितमध्ये काय स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि ते प्रारब्ध बनून आपल्या समोर येत आहे, तर त्यासाठी आपण डिवाईनला म्हणजे सुप्रीम पॉवरला सरेंडर करायचं. सरेंडर केल्यानंतर काय होतं की अजाणतेपणे किंवा कळत न कळत माझ्या हातून काही चुका झाल्या असतील, काही कर्म झाले असतील तसे, तर मी क्षमा मागते. अशा पद्धतीने आपण सरेंडर होत असतो. तर तिथून काय होतं की आपण यानंतरचे जेव्हा कर्म करू, म्हणजेच जे आपल्या समोर प्रारब्ध आहे, म्हणजेच कुठलीही सिच्युएशन येऊन उभी आहे, तर ते काय आहे, जेव्हा तुम्ही कुठल्या तरी प्रॉब्लेमला फेस करत आहात, तर ते काय आहे, प्रारब्ध आहे. तर ते प्रारब्ध म्हणजे संचित कर्मामध्ये स्टोअर झालेले प्रारब्ध आपल्यासमोर उभे आहे. तर जेव्हा आपण डिवाईनला सरेंडर होतो आणि त्यासाठी क्षमा मागतो, तर ते हळूहळू रिलीज होत जाते. म्हणजेच काय की कर्म एकदाचं गॉड माफ करेल, पण कर्म करणार का? नाही. कारण हा युनिव्हर्सल नियम आहे, जे पेराल तेच उगवणार, राईट. तर त्याच पद्धतीने आपल्याला आपले कर्म करायचे. जेव्हा आपण सरेंडर होतो तर समोरचे कर्म आपण काय करत जातो, छान पद्धतीने करत जातो. तर आपण यामध्ये तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला कर्म समजले पाहिजे की क्रियमान कोणते, संचित कोणते आणि प्रारब्ध कोणते. आता जेव्हा आपण विवाह आणि प्रारब्धाविषयी जाणून घेणार आहोत, तर काय असं की काहींचं म्हणणं असतं की आपण लग्नसुद्धा आपल्या हाताने करत असतो. पण मित्रांनो, आपल्या हाताने होतं का? नाही, मुळीच नाही. कारण ते काय आहे, प्री डिसाइडेड आहे. म्हणजेच पहिलेपासूनच आपला जन्म, मृत्यू, आपल्या भाग्यामध्ये जे काही आहे ते सुद्धा सांगते समोर की आपल्या भाग्यामधलं जे आपलं जन्म, मृत्यू, आपल्या किस्मतमध्ये ड्युटी, जे काही पैसा, हे सर्व काही प्री डिसाइडेड आहे. जर असं काहींचं असतं की आपल्याच हातात आहे, तर नाही मित्रांनो, हे आपल्या हातात नाही आहे. कधी जन्म होणार, कधी मृत्यू होणार, कधी लग्न होणार, हे आपल्या हातात नाहीच आहे.
विवाह आणि प्रारब्धामध्ये सुद्धा तेच आहे. आपण जे म्हणतात की आम्ही तर लव्ह मॅरेज केली, तर नाही, ते प्री डिसाइडेड होतं, ते तुमच्या कर्माने तुम्हाला मिळालं. तर ते काय आहे, जे काही आपण क्रियमान केलं ते संचितमध्ये स्टोअर होतं आणि प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असतं. तसंच विवाह आणि प्रारब्ध हे प्री डिसाइडेड आहे, पहिलेपासूनच तय आहे. जसं की हिंदीमध्ये एक कहावत आहे, जन्म विवाह मरण गती सोयी, जहा जसं लिखा तसं तहा तसं होई. जन्म विवाह मरण गती सोयी, जहा जसं लिखा तहा तसं होई. म्हणजेच काय, जन्म विवाह आणि मृत्यू पूर्व निर्धारित आहेत. याला आपण काहीही म्हणजे कितीही मेहनत केलं, कितीही प्रयत्न केले तरी जे आपल्या किस्मतमध्ये आहे, म्हणजे जे क्रियमान केलं ते संचितमध्ये स्टोअर आहे, तेच प्रारब्ध बनवून येत आहे. तर आता तुम्हाला फॉर एक्झाम्पलमध्ये सांगतेच, म्हणजेच एक रिअल घटना तुम्हाला सांगते की तुम्ही विवाहामध्ये कशा पद्धतीने तुम्ही त्याला रिलेट करू शकाल. तुम्हाला एक सत्य घटना सांगते की जे म्हणतात ना की हे सर्व काही आपल्या हातात आहे, तर नाही मित्रांनो. जे काही पूर्वजन्मामध्ये असणार किंवा ह्या जन्मामध्ये आहे किंवा गेले काही जन्मामध्ये असणार, तर जे काही आपलं स्टोअर आहे संचितमध्ये, ज्या संचित कर्मामध्ये स्टोअर आहे, तेच प्रारब्ध बनून येत आहे. तर काय आहे, आपण आत्ता ह्या पृथ्वीवर जेव्हा आलो आहोत तर आपण एक फक्त शरीर धारण केलं आहोत, पण प्रारब्ध काय झालं, ते अगोदर पण तसंच होतं. जेव्हा आपण त्या जन्मी जर पूर्णपणे ते प्रारब्ध जेव्हा सिच्युएशन समोर आली त्याला जर फेडून दिलं असणार तर ठीक आहे, ते त्यासाठी मुक्त होत असतात. पण जर तिथे फेडून नाही दिलं असणार, कारण त्याची इंटेन्सिटी नाही बनली असणार, म्हणजेच काय, जेव्हा क्रियमान कर्म केलं संचितमध्ये स्टोअर राहिलं, फळ पकून प्रारब्ध बनून येत असतं. तर जे काही भोगायचं बाकी असतं, कारण हे सर्व काही प्री डिसाइडेड आहे, पहिलेपासूनच हे प्रारब्ध आहे, त्यानंतर हे शरीर येत असतं. पहिले ते त्यामध्ये सुद्धा एक हिंदीमध्ये आहे, पहिले प्रारब्ध है फिर रचा शरीर. तर असं का म्हटलं जाते, कारण प्रारब्ध हे पहिलेपासूनच स्टोअर आहे संचितमध्ये, आणि ते प्रारब्धमधून जेव्हा फळ बघतं तेव्हा प्रारब्ध समोर येत असतं. म्हणून हे विवाह, लग्न, जन्म, मृत्यू, नोकरी, पैसा हे सर्व प्री डिसाइडेड आहे. जेव्हा जेव्हा ते संचितमधून कर्म बाहेर येतात प्रारब्ध बनून, तसे तसे येत जातात. आणि असं काही नाही की सुख दुःख हे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये चढ उतार येत असतात, तर तशा सिच्युएशन येत असतात. असं कोणीही ह्या पृथ्वीवरती मनुष्य नाही की त्याला फक्त एकही सिच्युएशनला फेस करावं लागलं नाही. प्रत्येक घरी, प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक लाईफमध्ये शून्यातून शून्य म्हणजेच काय, अंशातला अंश देखील त्याला सुख आलं असेल, अंशातला अंश देखील दुःख आलं असेल. हे चढ उतार आहे, कारण हा कालचक्र आहे, हा जीवनाचा चक्रव्यूह आहे. त्या पद्धतीने हे पहिलेपासूनच प्री डिसाइडेड आहे. तर आता तुम्हाला सांगते, विवाह आणि प्रारब्धमध्ये तुम्हाला सत्य घटना सांगते, तुम्ही त्याला रिलेट करू शकणार आणि तुम्हाला समजणार. तर एक सांगते, आमच्या ओळखीमध्येच आहे, जेव्हा तुम्ही सभोवताली बघणार कर्म कशा पद्धतीने केले आणि ते कशा पद्धतीने रिटर्न येतात हे वगैरे, तर जे विवाह प्रारब्ध हे पहिलेपासूनच प्री डिसाइडेड आहे मित्रांनो. ओके, तर आता सांगते तुम्हाला उदाहरण की लग्न का कुणाचं लेट होतं, का कुणाचं लग्न झाल्यानंतरही टिकत नाही, का कोणी इतकं म्हणजेच प्रयत्न करतात लग्न टिकवण्यासाठी तरी देखील ते टिकत नाही. काहींचं असं असतं की विधवा होऊन जातात. तर हे का होतं त्यांनी, तुम्ही मला सांगा मित्रांनो, विधवा होणे हे स्वतः कोणी करत असतात का? नाही. तर हे पहिलेपासूनच तय आहे, ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ म्हणून त्याला मिळालं जातं, बरोबर. तर तुम्हाला एक सांगते, आमच्या ओळखीमध्ये म्हणजेच ते रिलेशनमध्येच येतात, पण खूप दूरवर्ष नातेवाईक आहे, त्यांच्याशी संपर्क वगैरे येत असतो, येणं जाणं चालू असतं. तर अशा काही बघितल्या तर तेव्हा समजतं की हे कर्म आहे, हे प्रारब्ध म्हणून आता तुम्हाला भोगायला मिळत आहे असं वाटतं. म्हणजेच
समजायला येतं की हे प्रारब्ध आहे, म्हणून कधीही आपले कर्म हे चांगले करायचे आहेत मित्रांनो, कारण त्याचं फळ जेव्हा पकडून आपल्या समोर येतं प्रारब्ध बनून, तर ते चांगलंच येत असतं, म्हणून चांगले कर्म करायचे आहेत. ओके, तर तुम्हाला उदाहरण सांगते, जास्ती वेळ न घेता. हे सर्व समजावून यासाठी सांगण्यात आलं की तुम्हाला समजायला हवं. आणि जे म्हणतात की सर्व आपल्या हातात आहे, तर नाही मित्रांनो, आपल्या हातात काहीच नाही आहे. जर आपल्या हातात असतं तर आपण तर टॉप 10चे जे अमीर लोक असतात त्यांच्या घरी पैदा झालो असतो, हो ना, पण तसं नाही होत. तर तसंच विवाह आणि प्रारब्धामध्ये काय आहे हे आता आपण बघणार आहोत. तर एक ओळखीच्या ताई आहे, रिलेशनमध्येच येतात. त्यांचं पहिले लग्न झालं, त्या एखादी वर्ष राहिल्या, त्यानंतर त्यांना काय तिथे त्रास गेला माहिती नाही, त्या तिथे राहायला तयार नाहीत. त्यानंतर त्या घरी आल्या. घरचे लोक खूप छान पद्धतीने म्हणजे वेल सेटल आहेत. त्या 1 वर्ष तिथे राहिल्या. त्यानंतर त्यांना वाटलं की मुलगी आहे, किती वर्ष ठेवणार तिला, तर तिचा बजेट बसवूनच द्यावं लागणार. तर त्यानंतर तिचं दुसरं लग्न करण्यात आलं. बघा, याला तुम्ही रिलेट करू शकणार. त्यानंतर तिचं लग्न म्हणजेच दुसरं पती बघून तिला लग्न करून दिलं. त्यानंतर त्या दुसऱ्या पतीकडून हिला मुलगी प्राप्त झाली. त्यानंतर ती सुद्धा मुलगी झाल्यानंतर 2 वर्ष तिथे राहिली. 2 वर्ष तिथे राहिल्यानंतर परत तिला काय वाटलं माहिती नाही, तर ती परत तिच्या माहेरी आली आणि म्हणते की मला तिथे जायचं नाही आहे, मला इच्छा नाही आहे आता तिथे संसार करायची. तर ती 3-4 वर्ष परत राहते तिथे माहेरी. त्यानंतर तिच्या भावाला वाटते की आता आईवडील म्हातारे झाले आहेत, तर केव्हापर्यंत हिच्या मुलीचं आणि हिचं करत बसणार. तर त्यानंतर काय होतं की ह्या दुसऱ्या पतीकडून तिला मुलगीरत्न प्राप्त होते. त्यानंतर जेव्हा तिचं तिसरं लग्नासाठी ती तयार असते, ती म्हणते की आता मला तिसरं लग्नसुद्धा करून हवं आहे. त्यानंतर तिचा जो दुसरा पती असते तो सुद्धा सोडून देतो, त्यांचा डायव्होर्स होतो आणि तिसरा पती करते. घरचे लोक तिचं तिसरं लग्न करून देतात. ते मुलीला आजीकडे ठेवतात आणि ही जाते. तर तिथे सुद्धा ती 6च महिने टिकते मित्रांनो. 6 महिने तिथे राहते. त्यानंतर तिचा जे मिस्टर आहे, तिचे मिस्टर हे जो तिसरा जो पती आहे तो ॲक्सिडेंटमध्ये मरण पावते. तर ती परत घरी येते. त्यानंतर काय होतं बघा, पहिला झाला, दुसरा झाला, आता तिसरा पतीसुद्धा तिचा ॲक्सिडेंटमध्ये मरण पावते. तर ती परत घरी येते. ती तसं करत 2-4 वर्ष परत घरी राहते. मुलीला प्रेम वगैरे देते की आता ही सर्व काही आहे असं ती मानते, आता लग्नाचा काही विचार करणार नाही असं तिचं असतं. तर बघा, हे आत्ता तिचं कर्म जे बघाल तुम्ही, तर इतके ती दुसऱ्यांना मदत करते, दुसऱ्यांना वाईट कधीच बोलत नाही, दानधर्मामध्ये ती समोर आहे. पण हिचे कधीचे कर्म असणार मग? हे पूर्व जन्माचे कर्म आहे की ज्यामुळे तिचं ते स्टोर होऊन होतं आणि तेव्हा त्या जन्मी तिला का मिळालं नाही, तेव्हा तिचा पुण्याचा साठा जास्त राहिला असेल, म्हणून तेव्हा तिला ते कर्म मिळाले नाहीत. पण आता ते कर्म इथे भरून द्यावे लागतात. म्हणून म्हटलं ना की पहिले प्रारब्ध होतं, नंतर आपलं शरीर बनलं, त्यानंतर ह्या पृथ्वीतलावर पाठवण्यात आलं. ते कशासाठी? प्रत्येक सोल जे असते, जी आत्मा जी असते, ते प्रत्येकाचं वेगवेगळं काय असतं, जे ध्येय असतं, जे काही इथे भोगायला येणार असतात, तर ते इथे भोगून द्यावं लागतात. जे पेराल तेच उगवणार, कारण ते संचितमध्ये स्टोर होतं आणि प्रारब्ध बनून समोर आलं. तर तिसरा पतीसुद्धा मरून जाते. त्यानंतर ती लग्नाचा विचार करत नाही, पण तिचे आईवडील एकदमच म्हातारे होऊन जातात. आता तिची जबाबदारी परिपूर्णपणे, कारण ही जॉबवर वगैरे नसते, पैसा पाणी नाही, तर मुलीला पोसणार कुठून हा प्रश्न तिच्यासमोर पडतो. त्यानंतर ह्या मुलीचा जो भाऊ असतो त्यालासुद्धा 2 मुले असतात. तर तो म्हणते की मी माझ्या फॅमिलीचं बघणार की हिच्या फॅमिलीचं बघणार, की हिचं जर कोणी ॲक्सेप्ट करायला तयार असणार तर तिला लग्न करून देणार असं. तर काय झालं की त्यानंतर तिचं 4थं लग्न करून देतात. पण ही तिथे गेल्यानंतर मुलीला घेऊन जाते, पण तिच्या ज्या मुलीला जेव्हा घेऊन जाते तर तिथे तिला वागणूक जी आहे ती व्यवस्थितरित्या तिच्या मुलीला मिळत नाही आणि तिचंसुद्धा तिथे मन लागत नाही आणि तिथून सुद्धा रिटर्न येते आणि तिचं 5वं लग्न करून देतात. परत 5वं लग्न करून दिल्यानंतर ती तिथे
राहिल्यानंतर तिच्या मुलीला सर्व मान पान हिला जे काही आहे सर्वच काही मिळते, पण तो पाचवा जो पती होता तो थोडा एजड होता, तर त्याने एक्सेप्ट केलं होतं, सर्वच होतं, पण त्याला अचानकरित्या हार्ट अटॅक येते आणि तो सुद्धा ह्या दुनियाला सोडून चालला जाते. तर परत ती मुलीला घेऊन माहेरी येते आणि ती त्यानंतर लग्न केलं नाही. तर ती म्हणते की माझ्या नशिबातच काही मला विवाहाचं जे लग्नाचं सुख असतं ते नसेलच, ह्यामुळेच मला काही ना काही असेलच पूर्वजन्माचं, तेच मी फेडत आहे, तर आता मला लग्न करायचं नाही आहे. तर मला सांगा मित्रांनो की जर तिच्या हातात काही असतं तर ती परत सोडून आली असती का? आणि जेव्हा तिथं तिचं मन लागते तर ते जे तिचे मिस्टर असतात, तिचे 2 मिस्टर मरण पावतात, तर ते तिच्या हाताने झालं का? कारण तो एक ॲक्सिडेंटने गेला आणि हा अचानकच याच्याने हार्ट अटॅकने गेला. तर हे काय असतं? प्री डिसायडेड असतं. विवाह तिला कुठेच, म्हणजेच तिला जे लग्नाचं सुख होतं ते कुठेही मिळालं नाही. आणि आता ती मुलीला त्या पद्धतीने ती आता मोठी झाली, ती मुलगी ती आजीकडे, म्हणजे जे मामा होते तिचं शिक्षण वगैरे तिच्या मामाने पूर्ण केलं आणि ती मुलगी आता सध्या जॉब करून ते आईला पोसून आता दोघे जण तिथे राहतात. आणि तिनं पहिलेच सांगितलं की माझ्या आईला मागे पुढे कोणी नसल्यामुळे माझ्या आईला मी स्वतः ठेवणार. तर सर्व काही ॲक्सेप्ट झालं आणि ती स्वतः आता आईला घेऊन ती राहत आहे. हे झालं. आता त्यानंतर तुम्हाला परत एक सांगते मित्रांनो की लग्नाबद्दलच काहींचं असं असतं की खूप वर्ष होतात तरी पण त्यांना लग्नासाठी मुले मिळत नाही. तर एक माझीच मैत्रीण आहे, तर अगोदर सांगते की हे जे 4 ते 5 तिचे मिस्टर झाले, तर यामधून काय की अगोदरच सर्व काही जन्म मृत्यू पैसा गाडी बंगला सर्व प्री डिसायडेड आहे. जे काही तिनं अगोदरच्या जन्मामध्ये कर्म केले ते संचितमध्ये स्टोर राहिले आणि पूर्वजन्म ती भोगून दिली नसणार, कारण तिच्या पुण्याचा साठा जास्त राहिला पाहिजे, त्यामुळे ती तिथे भोगून दिली नसणार. तर तिचं प्रारब्ध ते शिल्लक होतं, तर त्यासाठी हे इथे भोगून देण्यासाठी परत तिचं शरीर धारण करून ते भोगून दिलं. हे झालं. कारण ते जे म्हणतात ना की हे सर्व काही आपल्या हाताने होत असते, तर त्याचं हे उत्तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर होते असं की जे लग्नाला वय तर होतं, आता अनमॅरिड मुलींचं सांगते तुम्हाला, लग्नाचं वय होतं पण त्यांना शिकून असतात, चांगला जॉब करत असतात, दिसायला छान असतात, तरी पण त्यांना मुले जे असतात मिळत नाही किंवा मुलांना मुली मिळत नाही. तर असं का होते? कारण प्रारब्ध, जे मी परत म्हणत आहे की क्रियमान कर्मामध्ये काही ना काही असे कळत नकळत म्हणा किंवा अजाणतेपणे म्हणा तसे कर्म झाले आहेत, ते संचितमध्ये स्टोर आहेत आणि ते संचितमधलं जे कर्म आहे ते फळ बघून प्रारब्धामध्ये आलेलं आहे, बरोबर. तर असे काही असतात की अनमॅरिड मुलींना मुलं नाही मिळत, तर अनमॅरिड मुलींना मुलं नाही मिळत किंवा अनमॅरिड मुलांना मुली नाही मिळत. तर माझी मैत्रीण आहे, ती जॉब करते, चांगला पेमेंट, ती 25 ते 30 हजार रुपये कमवते, तिचं एज आता 35 आहे, पण ती दिसायला सुद्धा सुंदर आहे, घरचे थोडे गरीब परिस्थितीचे आहेत, सर्व काही ठीक आहे. पण ती जेव्हा मुले बघायला तिला येतात तर तिला नापसंत करतात. आणि ज्या तिच्या बहिणी होत्या छोट्या 2, त्यांचंसुद्धा लग्न झालं, तर तिच्यापेक्षा ज्या छोट्या बहिणी होत्या तर त्यांचं लग्न झालं, त्यांना ड्युटीवाले मिस्टर मिळाले, जेव्हा की त्या मुली फक्त 12वी सायन्स शिकलेल्या, आणि ही BEd करून असलेल्या मुलीला अजूनही 35 वर्षाची 34 ते 35 वर्ष तिचं वय आहे, अजूनही तिला कुणीही मागायला का तयार होत नसतील मित्रांनो. तर कुठे ना कुठे तिचं प्रारब्ध आहे तेवढे तिचं, जसं की ती आता डिप्रेशनमध्ये आहे, तर डिप्रेशनमधून तिचा जो काळ आहे तो प्रारब्ध काय होत आहे तो भोगून देत आहे, कारण तिचे कळत नकळत कर्म तसे झाले, ते संचितमध्ये स्टोर राहिले आणि त्यानंतर ते प्रारब्ध बनून उभे राहिले. परत एक सांगते की आमच्या घरालगतच एक मुलगी आहे, तिचंसुद्धा सेम आहे. तिचे आता तिला जे बघायला आले तिचं 7वं लग्न आता करणार बहुतेक, कारण तिला आता
ती एकाच्याही घरी ती म्हणजे राहू शकत नाही आहे. ती 1 वर्ष राहते, 6 महिने राहते, 2-3 महिने राहते आणि परत निघून येते. आणि जे काही जेव्हा ते लग्न करतात आणि जातात, तर पत्नी झाली असं खूप चांगल्या पद्धतीने, ती गरीब घरची मुलगी आहे, तिचं शिक्षण फक्त 10वी आहे, दिसायला थोडीफार छान आहे, काळीसावळीचीच मुलगी आहे, पण दिसायला सुंदर दिसते ती, सजून धजून मस्त राहते. तर तिचं काय झालं, ती काय करत असते, म्हणजेच हे काय तुम्हाला उदाहरण जे सांगत आहे की हे विवाह आणि प्रारब्ध पहिलेपासूनच प्री डिसाइडेड आहे, हे सांगण्याचं माझं तात्पर्य आहे. तर काहींना असं होतं मित्रांनो, जेव्हा मी समजावून सांगण्याचा प्रयत्न जेव्हा तुम्हाला करत असते, तर काही शब्द जे आहेत रिपीट होत असतात, तर रिपीटेशन होत असते, तर आपल्याला रिपीट ह्यासाठी करावं लागतं की तुम्ही त्याला रिलेट करू शकणार. ओके, तर जेव्हा काही गोष्टी रिपीट होतात तर त्याला तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ओके मित्रांनो, तर त्या मुलीचं काय असते, 6 महिने होतात आणि जे काही अंगावर सोनं वगैरे असतं ते ती घेऊन येते आणि त्यांना रिटर्न देत नाही. तर असं ती का करते, कारण तिच्या घरचे सर्व काही परिस्थिती जी आहे ती गरीब आहे आणि तिचं जर म्हणणं असतं की माझं म्हणण्याप्रमाणे ते लोक वागले पाहिजेत, माझ्या म्हणण्याप्रमाणे जे सासरचे लोक आहेत ते वागले पाहिजेत, म्हणून ती 5 ते 6 महिने, 7 महिने, कधी 1 वर्ष अशी राहते. 1 वर्षाच्या नंतर ती राहतच नाही आणि तिचे आईवडील परत आता तिच्या लग्नाला मुले बघत आहेत. तिला मुलं बाळ वगैरे काहीच नाही आहे. ती इथे असताना गरीब परिस्थिती असल्यामुळे शेतात जाते, जे काही शेतीचे कामकाज असतात ते सर्व काही ती करते. पण सासरी गेली तर 10 वाजता उठून म्हणजे झोपेतून उठणार, त्यानंतर सासूला स्वयंपाक करावा लागणार, जे काही कार्य असतात एक सून म्हणून ती कधीच कर्तव्य निभवत नाही. तर हे कर्म काय छान होत आहेत का, आणि तिला असं वाटते की मी जे करत आहे ते योग्य आहे. कोणी कितीही सांगण्याचा तिला प्रयत्न केलं की हे चुकीचं आहे बाळा, तर ती ऐकून घ्यायला तयार होत नाही. तर तिचं पहिलं लग्न जे होतं ते 20 वर्षामध्येच झालं. ती 6 महिन्यातच निघून आले. त्यानंतर तिचं 2-3 महिने ठेवले तिला आणि परत असं काही सांगतात की मुलाकडलीच गलती आहे आणि लग्न परत करतात. तर ती तसं करत करत प्रत्येकाकडून सोनं वगैरे जे असते, सोनं चांदी, जे काही पैसा वगैरे एक घरची सून म्हणून नवीन नवीन असताना जे व्यवहार सांभाळायला देतात, तर ते सर्व धरून ही पडून येते. तर तिला असं वाटते की मी जे करत आहे ते योग्य आहे, पण हे कर्म, ती क्रियमान कर्म खूप चुकीची करत आहे आणि संचितमध्ये ते स्टोअर होत आहेत आणि प्रारब्ध बनवून नंतर तर तिच्यासमोर येणारच. भलेही आत्ता तिला वाटत नाही आहे, आत्ता ती कोणत्याच प्रॉब्लेमला, फक्त तिला हेच असतं की मला चांगला मिस्टर मिळेलच, हीच एक तिचं आशा ठेवून ती परत लग्न करत आहे. तर आता तिला मुले परत बघणं चालू केले, तर आता तिचं 7वं लग्न करून देणार आहे. बघा, एकीकडे वेल सेटल आहे मुलगी, तर जी BEd करून आहे, दिसायला सुंदर आहे, पेमेंट कमवते, तर तिला मुले मिळत नाही आहेत लग्नासाठी. काही मुले असतात, वेल सेटल असतात, पण त्यांना मुली मिळत नाही. तर हे काय आहे, हे आपले कर्म आहे. कधी ना कधी कळत न कळत आपले तसे कर्म झाले, ते संचितमध्ये स्टोअर होऊन आपल्याकडे रिटर्नमध्ये येत असतात. कारण काय असं आपल्याला माहिती नसतं की पूर्वीजन्मी आपण काय केलो आहोत, काय नाही केलं, कारण ह्या डिवाईन पॉवरनी सर्व मेमोरी ती पुसून काढल्या जाते आणि जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्याला सर्व काही नवीन शिकवलं जातं. म्हणून हे जे विवाह आणि लग्न, जन्म, मृत्यू, हे सर्व पैसा, गाडी, बंगला, जे काही आपल्या नशिबामध्ये आहे ते सर्व काही प्री डिसाइडेड आहे. आणि जे लग्नाचं सांगत आहे तर ते त्यांचं प्रारब्ध आहे. ह्या सर्व याच्यामुळे ह्या विवाह, लग्न जे आहे ते प्रारब्धामध्ये, प्रारब्ध जे समोर होत असतं ते संचितमधून स्टोअर होऊन फळ पकून आपल्या समोर येत असतं. ते सिच्युएशन तशा येत असतात. तर म्हणून योग्य कर्म करायचं आहे. ओके, तर यामधून तुम्हाला हेच समजायचं आहे की आपण आपल्या हातून काहीच करत नाही आहोत, तर हे डिवाईन पॉवर आपल्याकडून करवून घेत आहे. ओके, तर आता जी मुलगी सांगितली जे 7वं लग्न करायला तयार आहे, तर तिचं पुढे जाऊन तिला
काही ना काही प्रारब्धचे जे असतात ते समोर येणार आणि ती भोगून देणार. कारण ती आता सध्या तरी तिला असं काही वाटत नाही, कारण तिचा अगोदरचा पुण्याचा घडा चांगला राहिला असेल म्हणून ती आता तिला तितकं काही रिअलाईज नाही होत आहे की माझे इतके लग्न झाले आणि तुटले आणि इतकं सारं तिला फेस करावं लागलं, पण ती कधीच डिप्रेशनमध्ये नाही गेली, ती आनंदामध्ये असते. असं का होते? कारण तिचे पूर्वीचा जन्माचा जो कोटा आहे पुण्याचा तो जास्तीच प्रमाणात आहे. जेव्हा तो पुण्याचा साठा कमी होऊन हे होईल, तिचे क्रियमान स्टोर आहेतच, जे आता ती कर्म करत आहे ते प्रारब्ध बनून जे तिनं बी पेरत आहे सध्या ते तिला मिळणारच आहे. जे पेराल तेच उगवणार, हा युनिव्हर्सल लॉ आहे. तर मित्रांनो, म्हणून आपल्यालाच जे क्रियमान कर्म आहे ते चांगल्या पद्धतीने करायचे आहे. तर हे काही आपल्या हातात नाही, सर्व काही प्री डिसाइडेड आहे, पहिलेपासूनच तय आहे. तसंच विवाहसुद्धा आहे. जेव्हा काही वेळ येईल, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपोआप होते. तर ह्या विवाहासाठी किंवा प्रत्येक याच्यासाठी मेहनत करणे, हे मेहनत करणे म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला ड्युटी करायची आहे, जॉब करायचा आहे तेव्हा मेहनतही करावं लागणार. पण हे विवाहाच्या मागे खूप सारे लोक जसं वय होतं येतं, जसं मुलींचं 20 वर्षापर्यंत तरी लग्न करत असतात, तर ते तिथूनच आता खूप मेहनत, खूपच म्हणजे त्याच्या मागे लागून पडतात की मला करायचं आहे, मला करायचं आहे. पण जेव्हा ते प्री डिसाइडेड आहे आणि जेव्हा कर्म आपले आहेत त्याच पद्धतीने होणार, कारण ते पहिलेपासूनच तय आहे. कितीही मेहनत केलं तरी ते व्यर्थ आहे, कारण हे जन्म, विवाह आणि मृत्यू हे पूर्व निर्धारितच असतात. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत ह्या व्हिडिओवर बनून राहिलेत, शांतपूर्वक ऐकून घेतलेत, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.